उद्धव ठाकरेंची परिस्थिती त्यांच्या चेहऱ्यावरून आणि कृतीमधून व्यक्त होत आहे. पराभवाचा उद्धव ठाकरेंनी स्वीकार केलेला दिसतोय. आता त्यांनी माफिया गँगचा वापर सुरू केला आहे. काल मोदीजीच्या सभेत आम्ही सगळे असताना त्यांनी शिवाजीनगर, बैंगनपाडा, देवनारचा माफिया, ड्रग लॉर्ड, ड्रग किंग मुस्ताक खान याची 15 गुंड आणि त्याच्या सोबत उद्धव ठाकरे यांच्या नकली सेनेचे 35 आणखीन गुंड 50 लोकांनी मिहिर कोटेचा कार्यालयावर हल्ला केला. खोट्या तक्रारी दिल्या. निवडणूक आयोगाची टीम आली. तिथे उपस्थित मिहिर कोटेचा त्यांचं बिझनेस ऑफिस किंवा आणखीन काही निवडणूक कार्यालय 2 ठिकाणी हे गेले होते. स्टाफनी सहकार्य केलं. हवे असलेले सगळे हिशोब रेकॉर्ड दिले आणि निवडणूक कार्यालयातना काहीही चुकीचं काहीही सापडलं नाही हे सिद्धही झालं. निवडणूक कार्यालयात जे काय 1.5-2 लाख कॅश व आणखीन डॉक्युमेंट होते ते सगळे अधिकृत होते. काही सापडलं नाही म्हणून हे मुस्ताक खान आणि उद्धव ठाकरे सेनेची गुंड, त्यांचे पदाधिकारी अभिजीत चव्हाण, रोहित चिकणे. अभिजीत चव्हाण राहतो मुलुंड पश्चिम येथे, रोहित चिकणे राहतो मुलुंड पश्चिम येथे, दिनेश जाधव मुलुंड पश्चिम, हे तिघेही उद्धव ठाकरेचा नकली सेनेचे पदाधिकारी. ते मुस्ताक खानचे आणखीन 15 गुंडे, एकंदर 50 लोकांनी निवडणूक आयोगाचा अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यांना धमकावलं. तिथे 2 कोटी कॅश आहे असं तुम्ही घोषित करा असा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. कार्यालयाची तोडफोड केली, आत घुसले. निवडणूक आयोगाची जी विजिलन्स टीम आली होती त्यांची मारहाण केली. म्हणून किरीट सोमय्या पहिल्या दिवसापासून सांगतात की उद्धव ठाकरे म्हणजे माफिया किंगचे सरदार, माफिया गँगचे नेते. काल रात्री मध्यरात्री, खरं म्हणजे आज पहाटे, FIR नंबर 307 मुलुंड पश्चिम पोलीस स्टेशन 18 मे 2024 पहाटे हा रजिस्टर्ड झाला आहे गुन्हा. उद्धव ठाकरेचे हे 3 सरदार, मुस्ताक खानची माणसं पळून गेली आहे. यांची अटकही झालेली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता IPC सेक्शन 353, 353, 332, 332, 341, 143, 146
149 यांच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे। मला असंही कळलं आहे की ते मुस्ताक खान आणि हे जे उद्धव ठाकरे सेनेचे जे पदाधिकारी आहे हे प्लान्ड हल्ला आहे, प्लान्ड। कारण की हे जे बस भरून निघाले होते बीकेसीला जायला, वाहनांमध्ये निघाले होते बीकेसीला इंडिया आघाडीच्या सभेला जायला, आणि ते बस वाहनांमध्ये आले कुठे? मीर कोटेच्या त्या कार्यालयात तिथे। आधी बोगस तक्रार करण्यात आली निवडणूक आयोगाचा, जो कॉल सेंटरचा नंबर आहे, ही बोगस तक्रार करण्यात आली। त्या तक्रारीच्या आधारावर निवडणूक आयोगाची टीम पोहोचली। टीम पोहोचल्याबरोबर हे लोक 50-60 लोक पोहोचले आणि यांना ज्यावेळी यांना धमकवलं, यांनी सांगितलं सगळं आम्ही झालं आमचं कारण, मारहाण केली। आणि हे करण्याची सूचना त्यांना मातोश्री मधून मिळाली होती। हे सगळं प्लॅन हे उद्धव ठाकरेचं आहे, आदित्य ठाकरेचं आहे, सुनील राऊतचं आहे की संजय राऊतचं आहे, त्याची चौकशी व्हायला हवी। हे ड्रग माफिया मुस्ताक खानला कोणी निमंत्रित केलं त्याची पण चौकशी व्हायला हवी। मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे आणि मी मागणी केली आहे की माफिया सरदार उद्धव ठाकरेंची लोक हे मतदानाच्या दिवशी पुन्हा जिथे महायुतीच्या बाजूनी मतदान होणार असे जे एरिया आहे ते गेल्या काही वर्षाचे रेकॉर्ड काढून तिथे परत अशाच प्रकारची दंगल करण्याची हे मानखुर्द शिवाजीनगरचे सगळे जे गुंड आहेत, मुस्ताक खान असो की मोहम्मद युसुफ असो, या सगळ्यांच्या गँगला यांनी आतापासून एंगेज केलं आहे। उद्धव ठाकरे यांचे दुसरे माफिया कॉन्ट्रॅक्टर भावेश भिंडे इगो मीडिया, त्यांच्या आणखीन अनधिकृत होल्डिंग 2021 मध्ये उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार 8 मोठे बेकायदेशीर होल्डिंग टिळक ब्रिज दादर, तिथे महाराष्ट्र सरकारची रेल्वे पोलीस वसाहत आहे, तिथे लावण्यात आले। आजही हे होल्डिंग तिथे उभे आहे आणि या सगळ्या होल्डिंगची साईज 140 फूट बाय 160 फूट आहे। हे दादर टिळक ब्रिज येथील होल्डिंग। भावेश भिंडेचे आतापर्यंत 24 अनधिकृत होल्डिंग सापडले आहेत। घाटकोपर येथील 16, दादर टिळक ब्रिज 8। एका होल्डिंगची वार्षिक उत्पन्न आहे 6 कोटी रुपये। आतापर्यंत 24 होल्डिंग म्हणजे 150 कोटी रुपये वर्षात उत्पन्नाचे दाखले पुरावे मी राज्य सरकारकडे दिले आहे। 3 वर्ष यातल्या अनेक होल्डिंग 3 वर्षापासून आहे, म्हणजे 500 कोटीची उलाढाल झाली आहे। माझ्या माहितीप्रमाणे
एकंदर 50 असं अनधिकृत होल्डिंग भावेश भिंडेचे आहे. जे आतापर्यंत 24 डिटेक्ट झाले त्याचं गेल्या 3 वर्षाचं रेव्हेन्यू 500 कोटी, जे राहिले आहेत त्याचं 500 ते 1000 कोटी रुपयेचा घोटाळा आहे. पण माझ्याकडे जे कागदपत्र आहेत त्यातला 500 कोटी रुपयेपैकी 100 कोटी रुपयाची बोगस बिलं, खोटी बिलं शेल कंपन्यांच्या नावाने भावेश भिंडेच्या इगो मीडिया मधून ट्रान्सफर झाले. या 100 कोटी पैकी सन्माननीय सुनील राऊत, आदरणीय संजय राऊत आणि मातोश्रीवर किती गेले याची मला माहिती नाही. 100 कोटी रुपये त्यात कैसर खलीद, त्याचा हाताखालचा त्यांचा असिस्टंट आता पण रेल्वे पोलीस मध्ये कामावर आहेत. त्याची ताबडतोब त्यांना सस्पेंड करावं अशी मागणी मी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. 2 अधिकारी आणि 2 पॉलिटिशियन दोन्ही नकली सेनेचे. हा घोटाळा मी काढल्यानंतर सन्माननीय सुनील राऊत, आमदार संजय राऊतचे बंधू, त्यांनी परवा मला धमकी दिली. भांडूप येथील सभेत ते सांगतात, आमचं सरकार आल्यास किरीट सोमय्यावर ईडी लावणार. याचं उत्तर राहुल गांधी देणार का? याचं उत्तर देण्याची हिंमत उद्धव ठाकरेमध्ये आहे का? धमकी देतात. मी भावेश भिंडेला सुनील राऊत मातोश्रीवर घेऊन गेले. उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवबंधन बांधलं. भावेश भिंडेचा खात्यातून, कंपनीमधून सुनील राऊत लाभार्थी याची माहिती दिली म्हणून तर धमकी देतात. मला संजय राऊत आणि सुनील राऊतला विचारायचं आहे, सुनील राऊत साहेब, संजय राऊत साहेब, आम्हाला ही माहिती तुम्ही देणार का? की संजय राऊत 3 मे 2024 3 मे 2024 ईडी ने सब रजिस्ट्रार अलिबाग जिल्हा रायगड यांना ही नोटीस पाठवली की संजय राऊत यांची 8 प्लॉट अलिबाग किहीम येथे आम्ही जप्त केले आहे. त्याची तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या जे नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्रातील जी प्रॉपर्टीची साईट आहे त्यावर त्याची नोंद करा. आणि 2 दिवसापूर्वी ही नोंद करण्यात आली आहे. संजय राऊतची सगळे प्रॉपर्टी आता पूर्णपणे जप्त अलिबाग किहीमची झाली आहे. त्या प्रॉपर्टीच्या रेकॉर्डवर अटॅच बाय ईडी हेही लिहिण्यात आलं आहे. धन्यवाद. कल रात को उद्धव ठाकरे की नकली सेना के 50 गुंडों ने भाजपा उम्मीदवार मिहिर कोटेचा के कार्यालय पर हमला किया. यह हमला उद्धव ठाकरे सेना के पदाधिकारी मुलुंड के अभिजीत चौहान
रोहित चिकने, दिनेश जाधव, इनके नेतृत्व में हुआ। 50 लोगों में जो ड्रग माफिया है, शिवाजी नगर, बैंगनपाड़ा, देवनार का मुश्ताक खान, उसके नेतृत्व में 15 गुंडे शामिल थे। पुलिस ने इस संबंध में कल रात देरी से, यानी आज 18 मई सुबह 4 बजे FIR 307 मुलुंड पश्चिम पुलिस स्टेशन में यह FIR दर्ज किया गया है। ये सब मातोश्री में प्लानिंग हुआ था। पहले एक बोगस व्यक्ति के नाम से चुनाव आयोग के यहां पर शिकायत की गई कि मीर कोटेचा के कार्यालय में 2 से 5 करोड़ रुपया है। उसके आधार पर चुनाव आयोग का एक उनकी टीम पथक मीर कोटेचा के कार्यालय में पहुंचे। उन्होंने जो भी चीजें मांगी वो दिए गए। ऑल रिकॉर्ड फुल प्रूफ थे। कुछ 1.5-2 लाख रुपए के वाउचर कैश थे, कुछ पैम्फलेट थे, सब कानून के अनुसार थे, रिकॉर्ड में था। और इसके लिए चुनाव आयोग ने ये इंस्पेक्शन खत्म होकर जब बाहर निकल रहे थे, तब ये मुश्ताक खान और अभिजीत चौहान के नेतृत्व में 40-50 लोगों ने उनको घेराव किया, उनको मार पिटाई की, उनको धमकी दी कि आप बोलो यहां पर 2-5 करोड़ रुपए मिले हैं। और उसके कारण चुनाव आयोग सरकारी काम में जो इन्होंने इस प्रकार से माफियागिरी की, इसके लिए इनके विरुद्ध में IPC 353, 332, IPC सेक्शन 341, सेक्शन 143, 147, 149 के अंतर्गत गुना दाखिल किया गया है। मैंने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से प्रार्थना की है कि यह जो मातोश्री द्वारा जो ड्रग माफिया किंग मुश्ताक खान की मदद ली गई है, जो शिवाजी नगर से 3 वाहनों में जो ये गुंडे वहां पर आए, वहां के आसपास के सब CCTV फुटेज लिया जाए। वेल प्लान ये बनाया गया था प्लान। हम सब नरेंद्र मोदी जी की रैली में गए थे। पहले बोगस शिकायत करना, शिवाजी नगर मानखुर्द से वो गुंडों की टीम यहां पहुंचना, फिर उद्धव ठाकरे के 3 पदाधिकारी के नेतृत्व में कार्यालय और चुनाव अधिकारियों पर हमला करना। मुझे भीति है तो उद्धव ठाकरे को पराभव दिखने लगा है। इसके लिए मतदान के दिन जो भारतीय जनता पार्टी के जो एरियाज है, वहां पर और ये माफियाओं का उपयोग हो सकता है। जो उद्धव ठाकरे सेने का दूसरा घोटाला यानी भावेश भिंडे ईगो मीडिया, उनके और 8 अनधिकृत होर्डिंग दादर TT के पास लगे हैं। अभी तक 24 बड़े होर्डिंग, मेरी जानकारी से कुल मिलाकर महाराष्ट्र सरकार की जमीन पे 50 ऐसे गैर कानूनी होर्डिंग लगे। एक होर्डिंग की सालाना इनकम है 6 करोड़, साल में 500 करोड़ की इनकम। 3 साल से ये चल रहा है। साल में 150 करोड़, 3 साल में 500 करोड़, ये 25 होर्डिंग से आ रहे हैं। इसमें से 100 करोड़ बोगस बिल शेल कंपनियों के द्वारा बाहर निकाले गए हैं। ये 100 करोड़ कहां गए? उद्धव ठाकरे इनकी मातोश्री में या संजय राउत, सुनील राउत के भांडुप में? आने वाले कुछ दिनों में ये सब चीजें बाहर आएगी। भावेश भिंडे अंदर है,
उनके सहयोगी ने हमें कहा है, जानकारी दी है, उनके यहाँ काम करने वाले स्टाफ ने भी जानकारी दी है कि सुनील राउत और भावेश भिंडे की बहुत अच्छी दोस्ती, फाइनेंशियल बिजनेस रिलेशनशिप। सुनील राउत ने उसको शिवसेना का, उद्धव ठाकरे की नकली सेना का सदस्य भी बनाया था। कुछ दिन में 100 करोड़ में से कितने कहां गए ये पता चलेगा। एक प्रश्न होता या प्रकरणात थोडा राजकारणातला आता काय वाटतं, सध्या संपूर्ण प्रचार संपलेला आहे, मुंबईची परिस्थिती काय, तुम्ही मुंबईमध्ये फिरलेले आहात, बाकीच्या ठिकाणी देखील होत आहे, काय वाटतं मुंबईची परिस्थिती काय असेल सीटची आणि महाराष्ट्रातली काय असेल स्थितीवर तुमचा? हे मातोश्रीवरचं प्लॅनिंगची माहिती देतो। गेले 2 दिवस त्यांना पराभव दिसू लागल्यामुळे त्यांनी प्लॅन बी अंमलात आणला आहे। माफिया गुंडांची पॅक केलाय। आता यावेळी तो मौलाना उद्धव ठाकरे यांनी पूर्णपणे जे शिवाजीनगरच्या सगळ्या माफिया गँगची पार्टनरशिप केली आहे। ईशान्य मुंबईमध्ये सगळे टेळे फैलवायचे, आता पूर्ण मुंबईत दहशत माजवायची। निवडणुकीच्या दिवशी जिथे महायुतीचे मतदार आहे, आता क्षेत्रात दुपारचा म्हणजे 11 वाजल्यानंतर बाटल्या फोडायच्या, दहशत निर्माण करायचे, हे त्यांचा प्लॅन बी आहे। मुंबईच्या 6 सीटवर उद्धव ठाकरेंना पराभव दिसत आहे। पण ते संजय राऊत वारंवार म्हणतात की आम्ही जेवढं मोदी प्रचार करणार, जेवढं सभा घेणार, तेवढा जास्त नुकसान जे आहे ते भाजपला होणार आणि त्याचा फायदा महाविकास ऑक्टोबरची जी रॅली घेतली त्याच्यात पण उलटा परिणाम जो आहे तो होणार आहे या मतदारसंघात। हे तर संजय राऊत म्हणतात ना। संजय राऊत आपण सगळे रोजच कव्हर करतात गेली 3 वर्ष, त्यातलं कुठलं वाक्य, एक वाक्य पण खरं निघालं का? मी संजय राऊतला सांगितलं, संजय राऊत साहेब 2 दिवसापूर्वी ईडीने तुमचे अलिबाग केमचे जे जप्त केलेले प्लॉट आता महाराष्ट्र सरकारने पण त्याची दखल घेतली आणि जे प्रॉपर्टी रजिस्टर आहे त्याच्यावर पण जप्त 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 जप्त। मग संजय राऊतनी का चॅलेंज केलं नाही? मी गेले 2 वर्ष सांगतो की संजय राऊत दारू घोटाळा, तो दारू घोटाळा एकदा पण त्यांनी इन्कार नाही केला। मी संजय राऊतला सांगितलं, भाऊ बाकीच्यांनी खिचडी काढली पण तुझ्या घरात किती खिचडी आली? 175 स्क्वेअर फीटचा त्याचा भाऊ आप्पा राऊतनी गॅरेज दिलं आणि तिथे 11 कोटीची खिचडी बनवण्यात आली। असं बिल संजय राऊतच्या दोन्ही मुलीच्या खात्यात पैसे आले, भावाच्या खात्यात पैसे आले। जे संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर 32.5 करोडचा कोविड हॉस्पिटल घोटाळा केला, त्यातले सोनाचे बिस्कुट कोणाच्या मुलीच्या लग्नात देण्यात आले, हे तर मी पुरावे देतोय। जे भावेश भिंडे 100 कोटी रुपये त्यातनं निघालेत बोगस बिलिंग। सुनील राऊत त्यांना घेऊन उद्धव ठाकरेकडे गेले होते, त्याला शिवसेनेचा मेंबर बनवलं। सुनील राऊतनी भावेश भिंडेकडून काय काय लाभ घेतले का सांगत नाही। म्हणून मोदींनी तर पूर्ण मुंबई जिंकलं आहे आणि मुंबईच्या 6 सीट आलेल्या। आणि एक आणखीन सांगितलं मी तुम्हाला की म्हणून परवा सुनील राऊतने आता किरीट सोमय्याला पण धमकी दिली। पण त्यांच्या या धमक्यांना किती गांभीर्याने घ्यायला लागेल, कारण तुम्हीच ईडीच्या सगळ्या कारवाया केल्या असा देखील एक आरोप केला गेला, तुम्ही भाकीत केला, त्यानंतर ईडीने कारवाया केल्या, हे सगळे तुरुंगात पोहोचले। आता ही जबाबदारी किरीट सोमय्याची वर कोण कसा हल्ला केणार, कारण की काल जो हल्ला झाला सेम टू सेम हल्ला 2016ला दसराचा रॅलीच्या दिवशी झाला होता। तर किरीट सोमय्या, त्यांचा मुलगा नील सोमय्या आणि 4 कार्यकर्ते उभे होते। त्यावेळी उद्धव ठाकरे ते आता माफिया त्यांची 2 बसेस भरून आली होती आणि आमच्या 4 महिला 3 महिने हॉस्पिटलमध्ये होत्या। म्हणून सुनील राऊतनी धमकी दिली आहे। आमची माहिती आहे, माझी माहिती आहे, मी ऑन रेकॉर्ड सांगतोय की शिवाजीनगरचा एका ड्रग माफियाला किरीट सोमय्याची सुपारी देण्यात आली आहे। सुरुवातीपासून आपण याच पक्षामध्ये आहात, भाजपच्या आधीपासून तुम्ही सगळी
भाजपचा एकूणच प्रवास बघितलेला आहे, तर जे.पी. नड्डा यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. याच्यामध्ये असं म्हणतात शुरुआत में हम अक्षम होंगे, थोड़ा कम होंगे, तब आरएसएस की जरूरत पड़ती थी, लेकिन अब आरएसएस की जरूरत नहीं है, अब बीजेपी जो है वो सक्षम हो गई है, हम अपनी राह से चल रहे हैं. कसं बघता तुम्ही याच्यात? म्हणजे स्पष्ट आहे ना. बघा ना, महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झालं की गेले 1.5-2 वर्षात शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा सगळे विकासाची कामं सुरू झाली. उद्धव ठाकरे सेना होती त्यावेळी काय करायचे, सगळी कामं थांबवायची, स्टॉपवरची नोटीस द्यायचे, कॉन्ट्रॅक्टरनी मातोश्रीमध्ये यायचा. तर आता यात कॉम्प्रोमाइज नाही. दिल्लीत एकही घोटाळा झाला नाही, महाराष्ट्रात घोटाळा होऊ देणार नाही आणि विकासाच्या कामाला गती. सर, उद्धव ठाकरेंचं आज एक स्टेटमेंट आहे, 4 जून नंतर जुमला पर्व संपून जाईल. मोदींना टोला लगावलाय, याला उत्तर कसं देणार? आता आहे ना, शेख चल्ली पण स्वप्न बघत होता. तर उद्धव ठाकरे साहेब, मग काल तुम्ही ते मुस्ताक खानची समझोता करून हे सगळे रॅलीला गेले असताना तुम्ही का 50 लोक गुंड पाठवली? तुम्ही तोडफोड केली की नाही? कार्यालयाची सीसीटीव्ही फुटेज आहेत. या माफिया दारूचे मुस्ताक खान, सबीर शरीफ सगळे आले, कशाला त्यांची मदत घेतली? आणि तुम्ही तर इलेक्शन कमिशन ज्या लोकांवर हल्ला केला त्याचं उत्तर द्या. सर, जे.पी. नड्डांच्या वक्तव्यावरती ज्याप्रमाणे जे.पी. नड्डांनी वक्तव्य केलं, तर ते वक्तव्याला कसं बघता तुम्ही? नक्की त्यांनी जे सांगितलेलं आहे की आरएसएस आम्हाला पहिल्यांदा आम्ही त्याची मदत घेतली होती, परंतु आता आम्ही आमच्या राहावरती चालतोय, म्हणजे नक्की काय समजायचं या वक्तव्यातून? तुम्ही फार तुम्हाला आरेच देते. नंतर जनसंघाचे जे अध्यक्ष दीनदयाल उपाध्यायनी 1967 मध्ये सांगितलं होतं कि राह की डर बताकर न चलने की सलाह देंगे लोग, लेकिन हमें अपनी राह खुद बनानी होगी. याचा अर्थ असा आहे की मोदीजींनी स्वतःची राह बनवली. त्यांना राहुल गांधी, सोनिया गांधीने, मनमोहन सिंग आणि खरगे आणि सगळे पाकिस्तानमध्ये घुसून त्यांनी खात्मा केला. तर आतापर्यंत सगळे घाबरायचे. तर याचा अर्थ भ्रष्टाचार मुक्त पॉलिटिकल सिस्टम होऊ शकते, त्याच्यातही आता बंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.